आम्ही एक नंबर थांब. मी आता मित्राच्या घरी म्हणजे अमितच्या घरी आलोय. तुम्ही बघू शकता तो माझा मित्र आहे का. हा, तर त्याला जायचं मार्केटला. आता मार्केटला कुठे जायचं मला नाही त्याने सांगितलं. तुम्हाला सांगतो बघूया. तर कुठे जायचं तुला, कोणत्या मार्केटला? कुठलं ते मस्जिद मार्केट. हा मस्जिद मार्केट चोर बाजारामध्ये जायचंय त्याला. आणि चोर बाजारामध्ये त्याला काही वस्तू घ्यायच्या. तर तो काही सांगत नाही ना की त्याला काय घ्यायचंय, कारण की त्याला सिगरेट ठेवायचंय. कारण की सध्या तरी कोणाला सांगायचं नाही. मग त्याचं म्हणणं आहे की आपण डायरेक्ट मार्केटला जाऊ, तिथे वस्तू घेऊया, काय काय घ्यायचं त्याला सामान तो सांगेल स्वतः, तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही तिथे नक्की जा बघा. तर मग काय बोलतो आम्ही, चल आता जाऊ. तर जाऊया. चला मग लेट्स गो, जाऊया. चला मग आम्ही व्हिडिओ काढेल, तुम्ही बघाल. आता आम्ही चाललोय मस्जिद मार्केटला, चोर बाजारात. अमितचं सामान काही गोष्टी घ्यायच्यात, म्हणजे जवळ काय घ्यायचं मला माहित नाही आणि तो मला सांगत नाही. आणि आम्ही चाललो आता तिकडे मार्केटमध्ये. आमच्याकडे एकच हेल्मेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि सध्या रूल चालू आहे 2 हेल्मेटचा. तर आमच्याकडे आता एकच हेल्मेट आहे. तर बघूया काय होतंय, तुम्ही मजा बघालच. ठीक आहे, चला. आता आपण चाललोय एटीएम मध्ये. अमितला पैसे काढायचे आहेत. तर पहिले एटीएम मधून पैसे काढू, त्यानंतर आपण बाईक मध्ये पेट्रोल भरूया. आणि पेट्रोल भरल्यानंतर मग आपण आपल्या जागेवरती जाऊया. म्हणजे तिकडे जायचं मार्केटमध्ये, तिकडे जाऊ. चला मग पहिल्या एटीएम मध्ये जाऊया. आम्हाला पण आता एटीएम कुठे ते माहित नाही. तर पहिला एटीएम शोधायचं नक्की कुठे आहे. बहुतेक आम्हाला सर्कलला बहुत वाटते. चला रुपम सिनेमाच्या आतमध्ये. हा रुपम सिनेमा आहे सायन्सचा. आणि इथे एचडीएफसी बँकचे बँक तर आहे, बँकेचा एटीएम पण आहे. तर आता अमित चाललाय एटीएम मध्ये पैसे काढायला. आपण बघू शकता रुपम सिनेमाच्या आजूबाजूचा एरिया. आम्ही आता एटीएम मधून पैसे तर काढलेत. आता निघायचा विचार करतोय, कारण की इथून टाइम होतोय 12:30 इथेच झाले. आम्हाला लवकर जाऊन लवकर यायचं. मला तर माहित आहे, अमितला पण माहित आहे कुठून जायचं. हाच रोड पकडून दादरवरून आम्हाला सरळ पुढे जायचंय. सध्या आम्ही आता सायन्स सर्कलला आहे. सायन्स सर्कल जो मेन ब्रिज डायरेक्ट पडतो, तो ब्रिज पकडून आपल्याला जायचं. तिथून गेलो ते जे काय रस्त्याला आपल्याला तुम्हाला दिसेलच. आम्ही शूट करतच जाणार आहोत, तुम्हाला दाखवूच. ओके, चला मग लेट्स गो, जाऊया मग. चला. आपण चाललो जर्नी चालू करत आपण आपल्याला. आता आपलं पेट्रोल भरून तर झालं. आता आपण वापस चालू करतो आपल्या पुढची काय जर्नी. काम चालू सध्या घरी ट्रॅफिक जाम होते. तुम्ही बघू शकता इथे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल. हे बघा, हे जिंदाबाई भोसले उद्यान. हे बघा इथे मोठी आहे. आपण राईट मारतोय, राईट मारून आता छान देऊळ आहे. आणि इकडे आहे ते चोर बाजार. बाईक पार्किंग करतात. ते बाईक पार्किंग करणं मुश्किल आहे. बाईक लावले पार्किंगला, पार्किंग तर नाही पण लावून ठेवले रोडला. आणि आता चालू मार्केटमध्ये. माझ्याबरोबर अमित आहे. आणि आम्ही आता बघतो मार्केटमध्ये जाऊन की चालू आहे की नाही. कारण की अमितला जे सामान घ्यायचं त्या मार्केटमध्येच भेटेल, आणि बाकी कुठे भेटेल याचं असं त्याला वाटत नाही. मार्केट सर्व बंद दिसते आता सध्या. मार्केट मध्ये ही गल्ली आहे, तिथे सर्व सामान भेटते.
हे डंबल्स हमें डंबल, ये डंबल्स है, चाकू है, कैंची है, पाना है, सारा स्कूल है, छोटा गया रे। ये ही पत्ती का बोलते पत्ती बोलते इसकी पसंद कुठलं? हा जा ना विचार ना. आवाज ना याचा. एक कितना किलो है? कितना किलो है? कितना किलो? ये 7.25 जो गड़बड़ नहीं जाएगी. 7.25 उसमें क्या मैं बोलतोय हा वाला. अच्छा ये वाला ओ लाल वाला 1 किलो. हाँ कितना उसका? 300 की जोड़ी. हमें 300 की जोड़ी. 2 किलो वाला लेंगे तो 500 की जोड़ी. सिमेंट. हाँ भाई वजन वाला तूच छोड़ देतोस रेड वाला. वजन वाला आहे. हा घे मग. आता इथून सामान घेतलेलं आहे. हे आता रिटर्न चाललोय. आता ते मार्केटमधून बाहेर चाललोय. सामान घेतलंय आम्ही आता डंबल्स घेतलेत, रॉड घेतलाय, आणखी त्याला जिम करायचे. जिमचं त्याने सामान घेतलंय, त्यासाठी आम्ही घेतलंय. आपल्या गावा आता निघालो आणि आम्हाला ज्यूस प्यायचं मन झालं. बघूया आता कुठे ज्यूस प्यायला भेटते का. आणि हे मस्जिद मार्केट पूर्ण मस्जिद मार्केट आहे. आता मस्जिद मार्केटून आम्ही बाहेर पडतोय. या जेगा हॉस्पिटल आहे आणि जेगा हॉस्पिटल आपण इथून जवळ टाकूनच चाललोय. तर राईट साईडला तुम्ही बघू शकता की जेगा हॉस्पिटल आहे. ते बघा जेगा हॉस्पिटल खूप मोठं आहे. जेगा हॉस्पिटलच्या रोड जवळूनच आपण गेलोय आणि तोच रोड पडतो परत. आपण निघालोय पुढे. आपण आता सायनला पोहोचलोय. सायन एरियामध्ये आलो आणि आता भूक लागले, थोडासा ताण पण लागले. तर आम्ही विचार करतो पहिला काहीतरी ज्यूस पितो आणि त्यानंतर मग ज्यूस पिऊन झाल्यानंतर काहीतरी खातो. कारण की भूक लागली, सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाही. आणि आता वाजलेत बहुतेक तरी 3 वाजले असतात. किती वाजले असतील आपल्या? बरं तिथे दिसत असेल बघ टायमिंग. 1 वाजला बघा घड्याळमध्ये. आता 2 वाजायला आलेत. ते भूक पण लागले आणि 2चा टाइम आमच्या जेवायचं पण आहे. आपण दाखवतो. आणि तिथेच आमच्या शाळेचे जवळ खाऊ गल्ली आहे, तर तिथेच आम्ही नाश्ता पण करतो. ज्यूस प्यायला आलो मी आणि आम्ही इथे ज्यूस पितो आता, कारण की आम्हाला ताण लागले जाम. आणि हे झाल्यानंतर आम्ही फ्रँकी खाणार आहे. तर त्याआधी आम्ही ज्यूस पितोय. तर कोणतं ज्यूस मागवलंय ते बघू आणि पिऊया. हा घे ना. आम्ही आता फ्रँकी ऑर्डर करतोय. हे कोणती फ्रँकी ऑर्डर केली आम्ही? व्हेज फ्रँकी ऑर्डर केले. ते व्हेज फ्रँकी हे बनवतात आहे, तर बनवायला चालू करतात. बघू आता किती वेळ टाइम लागतो. नाही व्हेज फ्रँकी आहे. ओके टाइम लागेल. ओके 2 मिनिट्स. बस 2 मिनिट्स लगेगा. ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम.
आली फ्रँकी आलेली आहे आमची आणि आता फ्रँकी खायची. ते मला फ्रँकी माझी फ्रँकी खातो. थँक्यू. हे आहे टॉप दिसायला उलट दिसलं पण जबरदस्त लागते. एक नंबर फ्रँकी आम्ही खातोय पण खातोय. हा शाळेमध्ये होता. हे आमची आहे शाळा. बघू शकता त्या शाळेमध्ये आम्ही 10वी पर्यंत शिकलोय. 1ली ते 10वी खूप मस्त आहे. आणि आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलेलो. साधना विद्यालय सायन मध्ये आहे. सायन एरियामध्ये तुम्ही कधी जर आलात तर बघून नक्की जा. खूप मस्त शाळा आहे आणि अजून पण ती शाळा चालू आहे. आणि अजून पण ते दिवस आम्ही मिस करतो. आणखी याच या आमचा मीटिंग पॉइंट आहे. इथे आमच्या मीटिंग पॉइंट म्हणजे या शॉपचं नाव मीटिंग पॉइंट आहे. आणि इथे सर्व पोरं आम्ही जमा व्हायचो शाळेमध्ये जायच्या आधी. शाळेचा गेट, शाळा आणि या एरियामध्ये आम्ही सर्व थांबायचो. खूप मजा येते त्या टायमाला आणि ते दिवस अजून पण आठवतात आम्हाला. आता मी अमितला घरी सोडतो आणि त्यानंतर मी माझ्या घरी जातो. मी राहतो परेड शिवडी तिकडे जाईल. अमितला पहिला सोडतो घरी. बाय. तो बाय चल आम्ही पण जातो आता घरी. चला बाय बाय. चालू करूया आपण.